48 49 50 51. हा ना उन्हाळ्यात टाइल्स कमी होतात का? काय चाललंय? काही नाही, टाइल्स मोजत होतो. काय डोकं फिरलंय का? काम धंदे नाहीत काही? पार्टी वगैरे नाही जायचंय? हे माझ्यावर कडा फरती तू? माझी पावडर संपवू नकोस. रिकाम टेकडा नुसता. अरे सगळं संपलंय माझं. शॅम्पू नाहीये, फेस वॉश नाहीये, रिचार्ज करायला पैसे नाहीयेत, पैसे पण संपतायत. सगळंच किती महाग झालंय. हो ग. काय महाग झाले? वायफळ खर्च आहेत तुमचे. वायफळ खर्च? शॅम्पू शिवाय जगू शकतोस? मी जगू शकतो. आमचे वापरून? विकत कशाला घ्यायचे मग? आणि मोबाईल? त्याच्यावर सोल्युशन आहे ना आपल्याकडे. म्हणजे जिथे वायफाय आहे ना तिथेच फक्त इंटरनेट वापरायचं, बाकी वेळी बंद. आणि जर फोन करायचाच असेल तर मित्राचा फोन वापरायचा. गपरे आशू. अगं पण बेसिक गोष्टी किती महाग झाल्या आहेत. म्हणजे रोटी, कपडा, मकान. मकान तर इम्पॉसिबलच आहे. हो ना यार. तुला माहिती का, आपल्याला मुंबईत घर हवं असेल ना, आपलं तर एकच उपाय, मुंबईत घर असलेल्या मुलाशीच लग्न करायचं. अगं पण आपल्याला जो मुलगा आवडतो त्याच्याकडे घर आहे हे कसं कळणार? आधी आवडून घ्यायचंच नाही ना. फ्लर्ट बीट करायच्या आधी हे माहिती पाहिजे घर आहे का नाही. असं करता येतं? नाही ना, तोच प्रॉब्लेम आहे. तेच नाही करता येत आपल्याला. तेच ना, तोच तर प्रॉब्लेम आहे तुमचा. लाज वाटते तुम्हाला उधारी मागायची. सुजय? 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 घराबद्दल आज एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. तो पण आपण सगळ्यांनी मिळून. रात्री 8 वाजता भेटू हॉलमध्ये. शमारी, हे अजून एक टेन्शन. काय निर्णय घ्यायचा असेल आता? दुष्काळात 13वा महिना. 12 मंथ्स असतात ना? तू डायरेक्ट 8 वाजता भेट. निर्णय घ्यायचा. सुजय, मला घराबाहेर नाही ना काढणार? नाही ग. एक वेळ तो या आशूला बाहेर काढेल, पण तुला नाही. नाही. सुजय माझ्याकडे भाडं मागेल, पण ते माझ्याकडे नसेल. मग तो मला म्हणेल, रेश्मा तू आमची खूप चांगली मैत्रीण आहेस, पण कसं आहे ना, तुझ्याकडे भाडं नाहीये, त्यामुळे आता तू तुझ्यासाठी नवीन जागा शोध. मग तू जाणार ताई? मग काय करू? हे आशू, तुझं आणि किंजलचं लग्न झाल्यावर तुझ्या बहिणीला बोलवशील ना माहेरी? पण मी घर जावई झालो तर? मग सांगता येत नाही ना. म्हणजे प्रॉमिस नाही करता येणार ताई. म्हणजे मला खूप आवडेल, पण तिच्या घरच्यांना आवडते नाही आवडते. मी समजू शकते. तू वाईट वाटून घेऊ नको. आपण मी दरवर्षी तुला फराळाचं पाठवेन. आणि मी दरवर्षी रक्षाबंधनला तुला राखी पाठवेन. अरे माहेरची साडी केली का भावाची पाठवणी किंजलच्या घरी? ए नाही, पण आपला सुजय काय हे नाहीये. पैशांच्या बाबतीत आहे, पण म्हणून काय तू लगेच हिला घराबाहेर नाही काढणार? तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही ना फालतू गोष्टींचं टेन्शन घेता. तुम्हाला माहिती आहे आपला सुजय किती किचकट येते. फालतू कारण असेल की घरात पेस्ट कंट्रोल करायचं की नाही, त्यासाठी अशी कॉर्पोरेट मीटिंग बोलवली आहे त्यांनी. हे नाही रे, पण मेसेजचा टोन जरा गंभीरच होता. हे कदाचित त्याचे काका परत येणार असतील, त्यांना फ्लॅट परत हवा असेल. वेळीच किंजलला प्रपोज करायला पाहिजे होतं. म्हणजे आतापर्यंत लग्न झालं असतं, मुलं झाली असती. मुद्दा असा आहे की डोक्यावर छप्पर असतं ना. असं काय नसणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आय एम डॅम शुअर त्यांनी लग्नाचा डिसिजन घेतलाय आपल्याला न विचारता. हो, तसंही लग्नाचं वय झालंच आहे त्याचं. आणि आपलंही वय झालंय बेघर व्हायचं. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. नाही, टेन्शन नाही घ्यायचं. कोणच टेन्शन घ्यायचं नाही. मी ना सुजाला कॉल करते आणि त्याला विचारते की काय ते सांग. असं सस्पेन्स ठेवू नको, नाही तर सगळ्यांना हार्ट अटॅक येईल. मी त्याला कॉल करते. हॅलो हॅलो. हा सुजा, ऐक ना. अरे काय असेल ते सांग ना सुजा, असं सस्पेन्स नको ना ठेवू. हॅलो हॅलो. आता येतोय का आवाज ऐकू? मोबाईल बंद आहे तरी आवाज येतोय.
मिरॅकल ना. मिरॅकल घाबरवते काय ना. मिरॅकल हे नाहीये की फोन बंद झाला तरी आवाज येतोय. मिरॅकल हे की आज सगळे वेळेच्या आधी हजर आहेत. काय झालंय? काय काय झालंय? काय झालंय? काय काय झालं? काय काय झालंय काय? झालं का? झालं असेल तर सांगतो. मित्रांनो, आपल्याला असं वाटत असतं की आपलं आयुष्य सरळ रेषेत समाधानी पद्धतीने चाललंय. आपल्याला जे काही हवंय ते सगळं आहे आपल्याकडे. पण मग एक दिवस येतो आणि आपल्या आयुष्यात ती गोष्ट येते. ती गोष्ट आली की आपल्या असं लक्षात येतं की ही गोष्ट आजपर्यंत जी माझ्या आयुष्यात नव्हती, जिची उणीव मला कधी भासली नाही, ती आता माझी गरज झाली. कॉंग्रॅट्स सुजय. अँड आय वॉज राईट. घेतलास तू निर्णय लग्नाचा? काय काय करताय? आनंदाची गोष्ट आहे त्याच्यासाठी. चांगलंय. चला आता सुजयला काय गिफ्ट द्यायचा याचा विचार करा सगळ्यांनी. आणि हो सुजय, एक सजेशन होतं. तू जे हनीमूनचं पॅकेज घेशील ना, ते जरा 2 दिवस जास्तीचं घ्या. का? कारण काय, पहिले 2 दिवस तर तुझे प्रस्तावनेतच जातील. हां, म्हणजे हनीमून ही मूळ संकल्पना कुठून उदयास आली, त्याच्याबद्दल असणारे विविध मतप्रवाह हे तू तुझ्या बायकोला पहिले 2 दिवस समजावून सांगशील. मग ती बोर होईल. मग मूळ हनीमूनसाठी अजून 2 दिवस लागतील ना, ते जास्तीचे घेऊन ठेव. ओके? खूप खूप चांगली कल्पना आहे रे. थँक्स. मी नक्की याचा विचार करेन. पण गंमत अशी झाली आहे की हनीमून पॅकेज मिळालंय, कुठे जायचं हे ठरत नाहीये. म्हणजे खरंच लग्न झालं? उदाहरण होतं रे ते. तुम्ही पण ना, पैसे मिळालेत, पैसे ते कसे खर्च करायचे असा प्रश्न आहे. अरे सरळ सरळ सांग ना भाऊ. आता सरळच सांगतो. मला ऑफिसातनं गिफ्ट वाउचर मिळालंय ऑनलाईन शॉपिंगचं. 10,000 रुपयांचं वाउचर. आपल्या घरच्यांसाठी, आपल्या घरासाठी 10,000 रुपये. बोला कसे खर्च करायचे? ₹10,000 ऐकून मोठा धक्का बसलाय. अरे कसे खर्च करायचे? एक मिनिट. माझ्या हनीमूनची वार्ता ऐकून तुम्ही सगळे एक्साइट होणार हे मला कळलंच होतं. म्हणून मी प्लॅन बी काढलाय. ओके, सो रेडी एव्हरीवन? हा, काढू चिठ्ठ्या? काढू. येस. पहिली चिठ्ठी. बाथरूम मध्ये भला मोठा आरसा. काय? येस. पहिली चिठ्ठी माझीच. येस. का म्हणजे काय, ते बाथरूम मध्ये लावून घ्यायचं ना आरसा. म्हणजे काय होतं, माझी फुल फिगर दिसत नाही छोट्या आरशांमध्ये. त्यामुळे जर हा आरसा लावला ना तर मला मस्त असं बघता येईल. असं काय सौंदर्य रे याच्यात की तुला रोज बघायचंय ते? हा, दुसरी काढतोय आता. मिक्सर. रेश्मा, जो मिक्सर आहे ना आपल्याकडे, तो किमान 1 वर्ष चालेल. अरे पण सुजय, त्यात पाट्या वरवण त्याच्या वेगाने वाटलं जातं रे. हो, मग खोबऱ्याची चटणी नाही खाणार? हा, आजपासून खोबऱ्याची चटणी बंद रे. वर्षभर खोबऱ्याची चटणी बंद. पुढची चिठ्ठी. आशूच्या साईजचे टी शर्ट्स आणि पायपुसणी. नाही, मी लिहिलेलंच नाहीये.
तूच लिहिलास हो? नाही पण मला चालेल म्हणजे. मी लिहिलंय. का? कारण हा आशू माझे टी शर्ट्स वापरतो, मग ते लूज होतात आणि मग खुन्नस म्हणून मी त्याचे टी शर्ट्स पाय पुसणी म्हणून वापरतो. म्हणून मला दोन्ही हवंय, याच्या साईजचे टी शर्ट्स आणि पाय पुसणी. पुढची. बाथटब. चांगली आहे आयडिया. नॉट बॅड. बाथटब कसलं भारी. कोण कोण कोण? मी लिहिलंय. ए मस्त. का का का? काय माहितीये का सुजा, त्याचा आपल्याला दोन यूज करता येतील. म्हणजे बाथटब म्हणून, आणि दुसरा यूज म्हणजे त्यात आपल्याला असे फिश टाकता येतील असे पायाला, आणि त्याचं फिश टँक करू आपण. मस्त मस्त. आणखी पण 2 फायदे आहेत सांगू. त्याने हिवताप टळेल आणि त्यात स्कुबा डायव्हिंग करू आपण. बेस्ट बेस्ट. किंजलला फार आवडतं स्कूबा डायव्हिंग. काय वाव. हो, किंजलला आवडतं. आणखी एक फायदा सांगू. आपण ना तो काठोकाठ भरूया कैवल्य, आणि आशू, ॲना आणि किंजल या तिघांना बुडवून मारूया त्यात. काय लिहिताय तुम्ही? काय लिहितायत हे? हा, घरच्यांसाठी फायद्याच्या गोष्टी लिहायच्या त्याच्यात. फायद्याच्या, लक्झरीच्या नाही. शेवटची चिठ्ठी. बघ बघ पुढची बघ आता. तुझी आहे ना? मसाजची खुर्ची. हे काय प्रकरण आहे आता? काय? मला माहित नाहीये का? हे बघा, अशी ना एक खुर्ची मिळते, त्यात आपण जाऊन फक्त बसायचं. आपण बसलो ना की ती खुर्ची आपल्याला मसाज करते. अरे इतकं भारी वाटतं माहिती का? ऐक, मला आता आळस आला. मला माहितीये. कैवल्य एकदा, कैवल्य आपण ते मॉल मध्ये गेलो तेव्हा बसला होता ना तू. हा, अरे असलं तोंड करून असे विचित्र विचित्र आवाज काढत होता. कसे कसे? परत दाखव मला. परत दाखव. विचित्र विचित्र आवाज काढत होता. मस्त मस्त. मग तर अजिबातच नको. काय आपल्या घरात 2 दिवसात ती खुर्चीच असे आवाज काढेल आणि कायमची बंद पडेल. अरे काहीतरी घेऊ ना यार चिठ्ठ्यांपैकी. घरच्यांच्या फायद्यासाठी गोष्टी लिहायला सांगितल्या होत्या मी. ए सुजय, तू ना टिपिकल आई वडिलांसारखं वागतोयस. म्हणजे ते ना मुलांना विचारतात, म्हणजे विचारल्यासारखं दाखवतात, पण काय करायचं हे त्यांचं ऍक्च्युली आधीच ठरलेलं असतं. बहुतेक तुझंही तसंच आहे. हा, तूही आधीच ठरवलंयस काय घ्यायचं ते. हो का? मग आता बाबांसारखंच सांगतो मी. आता आपण एक करूया, नेटवर जाऊया आणि आधी सगळे बघूया कुठल्या कुठल्या गोष्टी नेटवर अवेलेबल आहेत ते, आणि मग विचार विनिमय करून निर्णय घेऊया. तोपर्यंत ती ऑफर संपलेली असेल या किचकटामुळे. काय? नाही, काही नाही. मी असं म्हणतोय की आता आपण रिसर्च करूया, प्रेझेंटेशन तयार करूया, सुजयला दाखवूया, आणि मग तो ठरवेल ते टेंडर पास करायचं का नाही ते. करेक्ट. ओके, लेट्स डू ऑनलाईन शॉपिंग. हा ड्रेस कसला भारी आहे, कार्ट मध्ये ऍड कर ना. आणि या सेक्शनचा लोटू आहे बघ. हो, बघ रे, काय पीस ऑफ आर्ट आहे रे. थोडे पैसे अजून असते ना, हा टॅबलेट असा उचलला असता आपण. थोडे म्हणजे अजून 41,000 सुजय. आहेत का रे? आहेत का रे? दाणे 41. हे आपण काय करूया माहितीये का? आपण आपल्या तिघींसाठी 3,000चे ड्रेसेस मागवूया. म्हणजे 3 3 3, आणि 1,000चा मुलांना घेऊ काहीतरी. त्यांना कुठे गरज आहे? हे पण सुजयला मिळालंय ना वाउचर, मग त्याला डावलून कसं चालेल? हिचं नाही, काहीतरी वेगळंच असतं बाबा. उगीच बसवलं इथे. अशी एक गोष्ट ज्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे. काय? फिटनेस. नको का? नाही, घेऊया. चालेल. घेऊया ना. म्हणजे मला असं वाटतं आपण ट्रेडमिल, क्रॉस ट्रेनर किंवा बायसिकल, वेट्स वगैरे असं काहीतरी विकत घेऊ आणि व्यायाम करू ना रोज. नाही म्हणजे काय, घरात असेल ना तर मला सुद्धा परत मस्त बॉडी करता येईल आधीसारखी. परत चालेल. ठरलं ना? हा, ठरलं. चला. मी सांगू, आपल्या घराला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे? कशाची? चादर, उषा आणि पडदे. हे हो यार, तो आशू बिचारा 1857 सालची चादर घेऊन झोपतो. आणि कुशनवर झोपून झोपून असे गड्डे पडलेत. हो ना, आणि पडदे पण बदलले नाहीये 3 वर्ष वगैरे.
पण हे सगळं मिळतं का इंटरनेटवर? हो, सगळं मिळतं. तुला दाखवलं ना सगळं मिळतं, बघायचं. बस 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 बस, कळलंय मला काय काय नाही मिळतं. ग, पण एक गोष्ट नाही मिळत. काय? माँ के प्यार से बना हुआ गाजर का हलवा और मूली के पराठे, ये छोड़ के सब बिकता है यहाँ पे. अय्या. ओके, ठरलं तर मग चादरी, उषा आणि पडदे. ओके, डन. आमचा निर्णय झालाय. ओके. एक मिनिट, काय ओके काय? काय काय विचार विनिमय करून निर्णय घ्यायचा. ठीक आहे, मग तुम्ही सांगा तुमचं काय ठरलंय ते, आम्ही करतो विचार विनिमय. आम्हाला असं लक्षात आलंय की आपल्या घरातल्या सगळ्या मुली प्रचंड अनफिट आहेत. बरोबर. त्यांना व्यायामाची सक्त गरज आहे. बरोबर. त्यामुळे सगळ्यांच्या लॉंग लाईफसाठी, हेल्दी आयुष्यासाठी आपण एक एक्झरसाइजची सायकल विकत घेणार आहोत. काय गरज आहे त्याची? आपल्या घरा शेजारी जे पार्क आहे ना, त्यात आपण साधं चालायलाही जात नाही. उगाच ते पडून राहणार आहे, नका घेऊ. एक्झॅक्टली. ए ठीक आहे, काय ठरलंय तुमचं सांगून टाका पटकन. आमचं ठरलंय पांघरुण, उषा, चादरी आणि पडदे. अरे अबरे विसरलात का? अबरे. एक मिनिट, आपल्या घरी ना पडद्यांचा दुसरा जोडही नाहीये. पडदे धुवायला काढले की बाहेरून सगळं दिसतं घरातलं. अगं मग खिडकीवर चादरी टाकायच्या बंद. नाही, मला एक कळत नाही, पडदे धुवायचे कशाला? मळकट रंगाचेच पडदे घ्यायचे ना आणि लावायचे. असू काय रे, हा स्वतः घडरड्या चादरीवर झोपतोस, हा म्हणजे त्या पांघरुणाला असं भगदाड पडलंय, पाय काढून झोपतोस. हे असं पाय काढून झोपतो. देऊ काय घाण दिसत आहे, असं नको करत जाऊ. ए ना, तुझा एवढा होतो ना तेव्हापासून असंच झोपतोय मी. मला सवय लहानपणापासून. असाच आहे तो, लहानच आहे तो. मग हो ना, मग काही लहानपणापासून जन्माला येताच व्यायाम करायला लागला होतास. ए तू अशी ना फोपशी. बास या मुलींना कोऑपरेटच करायचं नसतं. हो ना, मग मुलांना प्रॅक्टिकल विचार करताच येत नाही. घरी काय खायला आहे का नाहीये, पण नाही, आपण सिनेमा बघायला जाऊया. मी सांगते तुम्हाला, मुलींनाच कळतो घरात काय खर्च करायचा आणि काय नाही. बोलल्या आजीबाई, बोलल्या फक्त बायकांना कळतं घरासाठी काय आवश्यक आहे ते. तसं नाही आजीबाई, तुम्हाला असं वाटतं की फक्त मुलं हवेत पैसा उधळतात आणि मुलींना व्यवस्थित कळतं पैसा कसा वापरायचा ते. तसं नाहीये, त्यांच्या ना खिशात पैसे नसतात तरी शॉपिंगवर अक्षरशः पैसा उधळतात या मुली. आणि काय मुलं पैसे खर्च करत नाहीत? नवीन मोबाईल आला मार्केटमध्ये की लगेच हवा असतो. हॉटेलांमध्ये जेवायला जातात, कुत्र्यासारखं चरत बसतात सगळीकडे. त्याचं काय, पैसे नाहीत खिशात. श्वान म्हणते ती आपल्याला. श्वान. आणि आपण कॉस्मेटिक्स वर खर्च करतो ते. तुला आपल्या बाजूने बोलायचंय की नाही? गर्ल्स, मी आपल्याच बाजूने बोलतेय. म्हणजे कोण जास्त खर्च करतो यावर सुरू आहे ना आर्ग्युमेंट. हे बघा, आपल्या घराला चादरी आणि पडद्यांची गरज आहे. माझं वाउचर आहे, माझं घर आहे. याच्यातून फिटनेसचं सामान येणार आहे. नाही, आमची काही किंमतच नाही. विचारलं कशाला मला? ते वाउचर सुजयचे, आता ते आम्हीच वापरणार. हो. 9, 8, 7, 6 झेड C T A हॅशटॅग B3 एंटर. एक्झिट. एस्केप. एक्झिट. एंटर. काय करतोय स्कॉलर? हे बघा, काय 25,000 रुपयाच्या खरेदीवर हे 10,000 रुपयाचं गिफ्ट वाउचर ऍप्लिकेबल आहे. नाही, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाहीये. क्या बात आहे, घ्या आता. काय सामान हवंय तुम्हाला व्यायामाचं, घ्या, सगळं विकत घ्या. 25,000, कमॉन. काही प्रॉब्लेम नाही, कळलं ना? आम्ही तिघं मिळून काढू कॉन्ट्रीब्युशन. काय रे, चल. एक मिनिट स्कॉलर, मला काय वाटतंय, म्हणजे जस्ट सुचलं की आपल्याला त्या सगळ्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत का? म्हणजे मला आत्ता वाटत नाहीये ना, आत्ता. म्हणजे हे कसं झालं, घरात उंदीर आला म्हणून मांजर पाळलं, मांजरीला दूध लागतं म्हणून गाय पाळली, गाईला चारा लागतो म्हणून कुरण विकत घेतलं,
कुरणाला पाणी लागतं म्हणून विहीर खोदली, विहिरीला पाणी लागत नाही म्हणून बोरवेल घेतली, बोरवेलला वीज लागती म्हणून वीज चोरली, आणि वीज चोरताना मांजर आडवी गेली म्हणून मांजरीला हाकलून दिली. म्हणजे झालं काय, खर्च झाला मोकार, पण उंदीर राहिला तसाच मोकाट. काय केलंस तू? मी उंदीर मारून टाकला. हा